आपल्यापैकी बऱ्याच जणांचा असा समज आहे की आपण चांगलं राहिलो ना की जग सुद्धा आपल्याबरोबर ते चांगलं राहतं किंवा आपण चांगलं वागलो तर आपलं सुद्धा चांगलं होतं. लक्षात घ्या, समाजामध्ये चांगली पण लोक असतात, समाजामध्ये वाईट पण लोक असतात. आता कोणाच्या कपाळावरती पट्टी लिहिलेली नसते की हा चांगला आहे का वाईट आहे, कारण प्रत्येक जण आपल्या समोर येताना तो चांगुलपणाचा आव्हानच येत असतो. आणि म्हणून या प्रत्येकापासून आपण सावध राहिलं पाहिजे, कारण आपण केलेली एक छोटीशी चूक सुद्धा एका मोठ्या गुन्ह्याला जन्म देऊ शकते. नमस्कार. आज आपण चाललेलो आहोत मुंबईला. मुंबईमधलं विलेपार्लेच्या श्रद्धानंद रोड आहे, त्या ठिकाणची लीलाबाई चाळ आहे आणि ती दुमजली चाळ आहे. आणि या चाळीमध्ये काशीनाथ पांचाळ यांचा परिवार राहतोय. आता यांच्या परिवारामध्ये त्यांची पत्नी आहे, त्यांच्या 2 मुली आहेत आणि काशीनाथ पांचाळ हे लोअर परेलमध्ये एका ठिकाणी कामाला आहेत. आता त्यांची जी थोरली मुलगी आहे त्या थोरल्या मुलीचं नाव आहे श्रद्धा आणि ही श्रद्धा फिजिओथेरपिस्ट आहे आणि तिनं 1 वर्षापूर्वीच तिचा हा कोर्स पूर्ण केलेला आहे आणि तिचं जुहूला ऑफिस आहे, जुहूला तिचं क्लिनिक आहे. आणि या क्लिनिकमध्ये अनेक स्ट्रगलर ॲक्टर येत आहेत किंवा ज्यांना चित्रपट क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, मॉडेल क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, अशी मंडळी स्वतःची बॉडी बनवण्यासाठी येत आहेत. अनेक खेळाडू त्या ठिकाणी येत आहेत. आता या सगळ्यांमध्ये ही श्रद्धा वावरते, त्यामुळे त्यांच्याप्रमाणेच तिला राहायला लागते आणि एखाद्या मॉडेलप्रमाणे आता ती राहते आहे. आणि ज्या पद्धतीनं या सगळ्या मॉडेल मंडळींची लाईफस्टाईल असते त्याच पद्धतीची लाईफस्टाईल आता श्रद्धाला सुद्धा स्वतः करावी लागते, कारण तिचा तो व्यवसायच आहे, कारण तिचं ते स्वतःचं क्लिनिक आहे. आता यामुळे काय व्हायचं की ह्या श्रद्धाला पार्टीला जायचं, रात्री उशिरापर्यंत जागायचं आणि त्या सगळ्या सेलिब्रिटींमध्ये राहायचं आणि या सगळ्यांमुळे कधी कधी घरी यायला उशीर व्हायचा. त्यामुळे त्यांनी काय केलं होतं, ते 2 मजली इमारत होती, तर त्याच्यामध्ये खालच्या मजल्यावरती बाकीचे मंडळी राहत होते, आईवडील बहीण वगैरे, आणि वरच्या मजल्यावरती श्रद्धानं एक छोटीशी रूम होती तिची. त्या रूममध्ये तिची वह्या, पुस्तकं, तिचं अभ्यासाचं साहित्य, झोपण्याचं वगैरे अशा पद्धतीचं नियोजन केलेलं होतं. आणि त्यामुळे कधी जर समजा ती ह्या सगळ्यांच्या पार्टीवरून वगैरे कधी आलीच उशिरा तर ती डायरेक्ट जिन्यावरून आपल्या घरामध्ये जायची, म्हणजे घरच्यांनाही त्रास नाही आणि तिचं हे जे लाईफस्टाईल आहे त्या पद्धतीनं तिला जगता येईल. तर अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं होतं. म्हणजे परत एकदा बघा की एक सर्वसामान्य परिवार आहे, त्या परिवारातल्या 2 मुली, त्यांना मुलगा नाही आहे पण त्या मुलींना मुलाप्रमाणे सांभाळलेलं आहे आणि त्यांना स्वतःच्या पायावरती या आईवडिलांनी उभं केलेलं आहे. अशा पद्धतीचं एक कुटुंब होतं आणि या कुटुंबावरती काळानं घाला घातला होता. तारीख आहे 5 डिसेंबर 2016ला. श्रद्धाच्या मित्रांचा वाढदिवस होता आणि त्यासाठी मग ती उशिरापर्यंत घराच्या बाहेर, म्हणजे रेग्युलरच तिचा तो विषय होता, त्यामुळे ती त्या मित्रांच्या वाढदिवसासाठी जवळजवळ 12 वाजेपर्यंत घराच्या बाहेर होती. आणि त्यांची पार्टी झाल्यानंतर मग ते सगळी मंडळी तिला सोडवायला घरी आलेत आणि रात्री 12च्या आसपास तिला घरामध्ये सोडले आणि ती मित्रमंडळी जी आहेत ती निघून गेलेली आहेत आणि इकडं ही श्रद्धा झोपलेली आहे. त्यानंतर पहाटेचे 3 वाजलेले आहेत आणि त्या श्रद्धाच्या घरामधून धूर यायला लागला होता. आता मुंबई ही अशी वस्ती आहे ज्या ठिकाणी म्हणजे रात्र असो किंवा दिवस असो लोकांची ये जा चालूच असते. त्यामुळे शेजाऱ्या पाजाऱ्यांनी पाहिलं, बाजूच्या लोकांनी पाहिलं की या घरातून धूर येतोय, श्रद्धाच्या घरातून धूर येतोय. आणि मग त्यांनी खाली जाऊन तिच्या घरच्यांना सांगितलं की असं असं झालंय. त्यानंतर मग घरचे बाकीचे शेजारी वगैरे सगळी मंडळी त्या ठिकाणी गेली. त्यांनी बघितलं दरवाजा बंद आहे, बाहेरून कुलूप लागलेलं आहे. त्यानंतर या लोकांनी ते कुलूप तोडलं. कुलूप तोडल्यानंतर आत बघितलं तर ती आग लागली होती, ती आग विझवली आणि जे दृश्य त्यांना दिसलं ते मात्र पायाखालची जमीन सरकवणारं होतं. कारण खाली श्रद्धा होती, बेडवरती श्रद्धा पडलेली होती, तिच्या अंगावरती पुस्तकं टाकण्यात आली होती, काही कपडे पडलेले होते आणि तिच्या गळ्याभोवती जीन्स पॅन्ट जी आहे त्यानं फास दिलेला होता. तिच्या शरीरावरती जखमा होत्या, तिच्यावरती अत्याचार झाल्याचे संकेत मिळत होते. आणि हे सगळं पाहिल्यानंतर तिथं गोंधळ सुरू झाला आहे आणि त्या ठिकाणी श्रद्धाचा मृत्यू झाला आहे हे जाणवत होतं. आणि मग पोलिसांना बोलवण्यात आले आणि पोलीस आलेत. पोलिसांनी पण पाहिलं हे नक्की काय, म्हणजे तिथं काय पुरावा मिळतोय का, नक्की काय झालं आहे. ती बॉडी तपासली तर ती अगोदरच मृत झालेली होती. त्यानंतर ती बॉडी त्यांनी पोस्टमॉर्टमला पाठवून दिली. आता हा सगळा प्रकार घडलाय
म्हणजे एक तरुणी जी घरामध्ये झोपली होती आणि तिच्या घराला आग लागते आणि तिच्यावरती अत्याचार झाल्याच्या खुणा सापडतात, म्हणजे तिच्यावरती अत्याचार होतो आणि तिला जाळून मारण्याचा प्रयत्न होतो. अत्यंत गंभीर अशा पद्धतीचा हा प्रकार होता आणि त्यामुळे पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली, गंभीरपणे तपासाला सुरुवात केलेली आहे. आणि सुरुवातीलाच त्यांनी सोडवायला आलेले जे कोणी मित्र होते त्या मित्रांची चौकशी करायला सुरुवात केली. कोण कोण मित्र आले होते, त्याच्यानंतर मग मैत्रिणी कोण होत्या, कोणाची पार्टी होती, काय होतं, सगळी चौकशी केली, सगळ्यांकडून माहिती घेतली. पण पोलिसांना अपेक्षित जो क्लू आहे तो क्लू काही मिळाला नाही. त्यानंतर पोलिसांनी तिचे आईवडील, बहीण, बाकीचे नातेवाईक, शेजारी पाजारी या सगळ्यांची चौकशी केली, तरीही पोलिसांना याच्यातून काहीच क्लू मिळाला नाही. त्यानंतर श्रद्धा ज्या ठिकाणी काम करायची का, तिचं जे क्लिनिक होतं त्या क्लिनिकमध्ये येणारी जाणारी मंडळी, त्यानंतर ती क्लिनिकच्या विरोधात कोणी होतं का, तिच्या विरोधामध्ये कोणी होतं का, त्यानंतर कुठला क्लायंट तिच्यावरती रागावला होता का, किंवा वगैरे वगैरे अशा पद्धतीनं अनेक अँगलनी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली, चौकशीला सुरुवात केली, तरीही पोलिसांना काही क्लू मिळाला नाही. त्यानंतर पोलिसांनी काही प्रेम प्रकरण वगैरेचा काही प्रकार आहे का याची पण चौकशी केली, पण तसाही पोलिसांना काही क्लू मिळाला नाही. आता या सगळ्या प्रकरणासाठी पोलिसांनी जवळजवळ 8 टीम बनवलेली आहेत. 500 पेक्षा जास्त जणांची चौकशी चाललेली आहे आणि 100 पेक्षा जास्त CCTV पोलिसांनी तपासायला सुरुवात केलेली आहे. आणि एका बाजूला आता हा खून झालेला आहे, अत्याचार झालेला आहे, त्यानंतर आता या गोष्टीला 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला, मीडियामध्ये बातमी सगळीकडे ट्रेंडिंगला आहे, मीडियामध्ये सतत हा विषय चालू आहे. आणि मीडियामध्ये आता असा विषय उठला होता की 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, तपास लागत नाही, याचा अर्थ या खुनामध्ये, या गोष्टीमध्ये घरच्यांचा हात असण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर या मीडियावाल्यांनी अमानुषतेचा कळस घातलेला आहे आणि या लोकांनी त्या श्रद्धाच्या आई वडिलांना, घरच्यांना त्रास द्यायला सुरुवात केली आहे आणि त्यांना सतत प्रश्न विचारणं आणि मानसिक त्रास देणं अशा पद्धतीचं काम यांनी सुरू केलं आहे. आणि यांचा TRP वाढवण्यासाठी या लोकांनी जे वाटेल तशा पद्धतीच्या बातम्या त्यांनी सुरू केल्या होत्या. आणि हे जवळजवळ महिना 1.5 महिना असंच चाललं होतं. आता हिच्या खुनाला, श्रद्धाच्या खुनाला आणि अत्याचाराला 2 महिने झाले होते, अजूनही खुनाचा तपास लागत नव्हता. मीडियामध्ये बोंबाबोंब चालली होती आणि त्या घरच्यांना प्रचंड मनस्ताप होत होता. म्हणजे एका बाजूला आपली मुलगी गेलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला हा मनस्ताप वेगळा, अशा पद्धतीनं चाललेलं असतानाच 2 महिन्यांनी म्हणजे 2 फेब्रुवारी 2017ला पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. त्या आरोपीचं नाव आहे देवाशिष धार आणि हा होता पश्चिम बंगालचा. आता ह्याची पार्श्वभूमी नक्की काय होती, तर पश्चिम बंगालमधलं मिदनापुरा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामधलं मेधपूर नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये एक शेतकरी आहे. त्या शेतकरी कुटुंबामधला हा देवाशिष आहे आणि हा त्या ठिकाणचा थोरला मुलगा आहे. आणि घरची परिस्थिती थोडीशी हालाकीची आहे, त्यामुळे हा देवाशिष मुंबईला आलाय. आणि मुंबईला काय झालं, बंगालची जी मंडळी आहेत ना, तर त्या मंडळींच्या बरोबरती तो राहायचा आणि अशी मोलमजुरी वगैरे करून तो त्या ठिकाणी राहायला लागला, जगायला लागला. तर त्यानं काय केलं, श्रद्धानंद रोड त्या ठिकाणच्या साईबाबाच्या मंदिराजवळची एक रूम भाड्यानं घेतली आणि त्या ठिकाणी तो राहत होता. आता ह्याची रूम म्हणजे ह्या देवाशिषची रूम आणि श्रद्धाचं जे घर आहे ते घर हे अगदी जवळजवळ होतं आणि हा येता जाता त्या श्रद्धाला पाहायचा. आता ही जी श्रद्धा होती तिचं मॉडर्न विचार, मॉडर्न राहणं, त्याच्यानंतर ते मॉडेलप्रमाणे कपडे घालणं, त्यानंतर तिचं मग रात्री उशिरा घरी येणं वगैरे, आणि ह्या प्रत्येक गोष्टीवरती याची नजर असायची. आणि सुरुवातीला ज्यावेळेस त्यानं तिला बघितलं आणि तिच्या प्रेमामध्ये पडला, तिच्यासाठी वेडा झाला, म्हणजे एकतर्फी प्रेम म्हणता येईल या गोष्टीला, की तिला या गोष्टीची जाणीवच नाही आहे, पण हा मात्र तिच्यावरती प्रेम करायला लागलाय. मग तिचा विचार सतत ह्याच्या डोक्यामध्ये, मग सतत तिला पाहणं. आणि हा काय करायचा, प्रत्येक वेळी मग कामधंदा तिला सोडून आणि तिच्यावरती पाळत ठेवणं, तिच्या मागं फिरणं, कुठं जाते, काय करते, आणि तिला सतत बघत बसणं. एवढाच याचा हा उद्योग होता अशा पद्धतीनं. आणि समाजामध्ये अशी काही नालायक लोक असतात, म्हणजे मुलींनी अशा लोकांपासून प्रचंड सावध राहिलं पाहिजे. अशी माणसं म्हणजे की नालायकपणाचा किती कळस करू शकतात हे. म्हणजे एखाद्याचं नवीन लग्न झालं तर ते हनीमून कशा पद्धतीनं करतायत याच्यासाठी त्यांच्या खिडकीच्या फटीतून बघणारी सुद्धा मंडळी, अशा टाईपचा हा
देवाशिष होता आणि हा सतत तिच्या पाळतीवरती होता, सतत तिच्या मागावरती होता आणि तारीख आहे 5 डिसेंबर 2016. रात्रीच्या साधारण 12च्या आसपास हा जो देवाशिष आहे तो त्याच्या घराकडे चालला होता आणि जात असताना त्यानं बघितलं की श्रद्धाच्या घराची लाईट जी आहे ती लाईट चालू आहे आणि तिच्या घरातून तिचे काही मित्रमैत्रिणी असतील त्या जिन्यावरून खाली येताना त्यानं बघितलं. याचा अर्थ श्रद्धा आता आतमध्ये एकटीच आहे हे त्यानं ताडलं आणि त्यानंतर मग सगळ्यांची नजर चुकून ही सगळी मंडळी निघून गेल्यानंतर हळूहळू तो त्या रूममध्ये वरती गेलेला आहे जिन्याने आणि आता तो दरवाजा उघडणार, म्हणजे दरवाजावरती हात ठेवला आणि दरवाजा आपोआप उघडला. याचा अर्थ दरवाजा अगोदरच उघडा होता. आता आत गेल्यानंतर त्यानं बघितलं श्रद्धा समोर झोपलेली आहे. आता अगोदरच त्याच्या मनात भावना चाळवलेल्या होत्या आणि ती समोर पाहिल्यानंतर मग त्यानं तो दरवाजा बंद केलाय आणि तिच्यावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय. आता या गोष्टीला तिनं विरोध केलेला आहे, पण शेवटी अशा या श्वापदापुढे त्या मुलीचा निभाव लागला नाही आणि त्यानं त्या मुलीवरती अत्याचार केले. त्यानंतर पुन्हा म्हणजे त्या ठिकाणी त्यानं तिच्यावरती 2 वेळा अत्याचार केले आणि त्यानंतर ती विरोध करते आहे म्हणून तिचा गळा दाबलाय आणि त्यानंही ते ऐकत नाहीये. त्यामुळे तिनं त्याची जी पॅन्ट आहे म्हणजे तिची जी जीन्स पॅन्ट आहे त्या पॅन्टीनं तिला फास दिलाय आणि तिला मारून टाकलं. म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर तिला मारहाण केली, जखमी केली, अत्याचार केलेत आणि तिला फास दिलाय त्या जीन्सच्या पॅन्टीनं आणि तिला मारलेलं आहे. आणि आता करायचं काय म्हणून त्यानं त्या ठिकाणची जी पुस्तकं होती ती पुस्तकं त्या ठिकाणी फाडली, तिच्या अंगावरती टाकली त्या मृतदेहावरती. त्यानंतर काय बाकीची कपडे असतील ती तिथं टाकलेली आहेत आणि तिला पेटवण्याचा प्रयत्न केलाय. ते पेटवून दिलं आणि त्याने लाईटी बंद केल्या आणि बाहेर आला. आतमध्ये कुलूप होतं, ते कुलूप बाहेरच्या बाजूनं लावलं आणि तिथून तो पळून गेला, पसार झाला. त्यानंतर म्हणजे ही सगळी घटना घडली. त्यानंतर हा त्याच परिसरामध्ये पुढच्या काही दिवस तसाच थांबला होता तिथं की बाबा नक्की कोण सापडतंय का, कोणाला पोलीस पकडतायत का, याच्यासाठी तो काही दिवस त्याच परिसरामध्ये थांबला, मित्रांकडे थांबला आणि तपास बघत होता की बाबा कोण आरोपी वगैरे सापडतंय वगैरे किंवा आपल्यापर्यंत पोलीस पोहोचतायत का. पण तसं झालं नाही आणि जवळजवळ 1 महिन्यानंतर मग ह्याला बरं वाटायला लागलं. कारण काय झालं, या मीडियावाल्यांनी काय केलं, त्या आईवडिलांवरतीच जास्त घरच्यांवरती संशय घ्यायला सुरुवात केली आणि ह्याच्यामुळे ह्यालाही बरं वाटायला लागलं की चला त्यांच्यातच झालं. आणि मग हा गावाकडे निघून आला आणि त्यानंतर 2 महिन्यांनी म्हणजे घटना घडल्यानंतर 2 महिन्यांनी पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले, त्याला अटक केली आणि त्याला मुंबईला घेऊन आले. आता याच्यामध्ये एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे पोलिसांना याचा संशय का आला आणि त्याला कसा पकडला. तर बघा, पोलिसांनी जवळजवळ शेकडो CCTV फुटेज तपासले होते. तर त्या CCTV मध्ये एका कॅमेऱ्यामध्ये हा श्रद्धाच्या घराकडे जाताना दिसत होता आणि काही वेळानंतर तो त्या घरातून म्हणजे त्या बाजूनं माघारी येताना दिसत होता. आता हे पोलिसांनी पाहिलं, पोलिसांना याचा संशय आला. त्यानंतर त्याचे फोटो काढण्यात आले. आता तो फोटो काय स्पष्ट दिसत नव्हता. त्यानंतर मग फॉरेन्सिककडे पाठवण्यात आला आणि जे या बाबतीतले तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांचं मार्गदर्शन घेण्यात आलं आणि मग तो जो चेहरा आहे तो चेहरा क्लीन करण्यात आला आणि मग त्याचा त्या फोटोवरून तो इथे या परिसरात कुठं राहत होता का याचा तपास पोलिसांनी लावला. मग पोलिसांना कळलं की तो पश्चिम बंगालमध्ये राहतोय. मग पश्चिम बंगालमध्ये कोणत्या गावात, कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात ही सगळी माहिती पोलिसांनी काढली आणि त्यानंतर पोलीस मग त्याच्यापर्यंत पोहोचलेली आहेत आणि मग त्याला अटक केलेली आहे. आणि अटक केल्यानंतर पण लगेच जाहीर केलेलं नाही, त्याची सगळी फॉरेन्सिक तपासणी केली आणि त्याच्यानंतर पोलिसांनी हा खुनी आहे असं जाहीर केलंय. आता हे जे सगळं प्रकरण आहे त्या प्रकरणाचा जर सारांश बघितला तर एक मुलगी आहे, जी मुलगी स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न करते आणि ती आत्ताचे जे मॉडेलचं युग आहे किंवा मॉडेलप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करते. तर तिच्यावरती एका नराधमाची वक्रदृष्टी पडते, वाईट नजर पडते आणि तो तिच्यावरती अत्याचार करून तिला जाळून मारण्याचा प्रयत्न करतो. हे सर्वसाधारणपणे याचं सारांश आहे आणि त्यानंतर त्या नराधमाला पकडलं जातं. पण याच्यामध्ये काही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की अशा ज्या घटना घडतात त्या घटनांना मुलींचे कपडे, त्या तोकडे कपडे घालतात किंवा अशा पद्धतीचे कपडे घालतात, तर
त्यामुळे अशा घटना घडतात असं काहींचं मत आहे. पण एक लक्षात घ्या, मुलींचे कपडे हा प्रश्न नाही आहे. प्रश्न हा आहे तो म्हणजे आपली नजर कशी आहे. तुमची नजर जर पवित्र असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट पवित्र वाटते. नजर चांगली असेल तर प्रत्येक गोष्ट चांगली वाटते. नजर जर वाईट असेल तर चांगली गोष्टसुद्धा वाईट दिसते. त्यामुळे दुसऱ्यानं काय घालावं किंवा दुसऱ्यानं कशी कपडे घालावीत याच्यापेक्षाही आपण आपली नजर किती निर्मळ ठेवतो हे महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट की या सर्व प्रकरणामध्ये ह्या श्रद्धाची एक छोटीशी चूक झाली होती. आणि ती चूक अशी होती की श्रद्धा ज्यावेळेस बाहेरून आली त्यावेळेस ती झोपेच्या धुंदीमध्ये होती. आणि तिचे मित्र ज्यावेळेस माघारी निघाले घरातून त्यावेळेस त्या मित्रांनी तिला आवाज दिला, श्रद्धा दरवाजा बंद कर, आम्ही चाललोय. श्रद्धा म्हटली ठीक आहे तुम्ही जा. आणि ती झोपेच्या धुंदीमध्ये ती दरवाजा बंद करायचं विसरून गेली. आणि तिची एवढीशी छोटीशी चूक आहे आणि त्या चुकीमुळे हा नराधम आत घुसलाय आणि त्याच्यातनं श्रद्धाला जीव गमवावा लागलाय आणि तिच्यावरती अत्याचार झालेले आहेत. म्हणजे लक्षात घ्या, एक छोटीशी चूक सुद्धा किती महागात पडली. आता हे सगळं प्रकरण तुम्हाला सांगण्याचं कारण एवढंच आहे की बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या घरामध्ये 4-5 माणसं असतात. आता त्या 4-5 माणसांना प्रत्येकाला काय वाटतं की आता समजा आईला वाटतं की वडील दरवाजा बंद करतील, वडिलांना वाटतं की आई दरवाजा बंद करेल, भावाला वाटतं बहीण करेल, बहिणीला वाटतं भाऊ करेल आणि प्रत्येकाला वाटतं की दुसऱ्यानं कोणीतरी घरदार बंद केलेलं असेल आणि म्हणून हे निवांत झोपतात. आणि कधी कधी याच गोष्टीचा फायदा या नराधमांना होतो आणि ते नराधम घरामध्ये घुसतात आणि अशा पद्धतीच्या घटना घडतात. म्हणून लक्षात ठेवा, परत एकदा सांगतो की एक छोटीशी चूकसुद्धा फार मोठ्या गुन्ह्याला जन्म देऊ शकते. म्हणून सावध राहा. ठेच यांना लागली, सावध आपण झालं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.